नमस्कार मंडळी, आज आपण वाचणार आहोत अमृतवेलचा भाग 11वा. चला तर मग सुरुवात करूया. घड्याळाचे मंजूळ ठोके तिच्या कानांवर पडू लागले. तिने मान वर करून पाहिले. 8 वाजले होते. आपण वसूची कंपॅनियन म्हणून इथे आलो आणि पहिल्याच दिवशी रमतगमत लायब्ररीत बसलो. हे बरे झाले नाही असे तिच्या मनात आले. ती लगबगीने उठली. झपाझप चालू लागली. पण ती दाराजवळ येण्याच्या आतच घुंगरांचा मंजूळ आवाज तिच्या कानांवर पडला. जणू त्या ठिकाणी अदृश्य रूपाने असलेली सरस्वती आपल्या विणेचे मधुर स्वर छेडू लागली होती. पैंजणांचा तो छुमछुमाट कुठून येतोय हे तिला कळेना. दुसऱ्याच क्षणी तिला जे दृश्य दिसले ते पाहून ती आनंदाने मोहरून गेली. एका सुंदर हरिणाच्या गळ्यातल्या नाजूक घुंगरांचा तो गोड आवाज होता. ते हरिण इकडे तिकडे पाहत हळूहळू आत येत होते. मात्र ते धावत नव्हते, उड्या मारीत नव्हते. लंगड्यासारखे चालत होते ते. नंदा उभी होती तिकडे त्याचे लक्ष नव्हते. क्षितिजावर अर्धा क्षण चमकत विजेने इकडून तिकडे जावे तशी त्याची नजर भिरभिरत काहीतरी शोधित होती. जणू त्याच्याशी कुणीतरी लपंडाव खेळत आहे आणि लपून बसलेल्या सवंगड्याला हुडकून काढण्याचा ते प्रयत्न करीत आहे. ते आणखी थोडे पुढे आले तेव्हा त्याचा एक पाय अधू आहे हे नंदाच्या लक्षात आले. जीवनाची मूर्तिमंत अपूर्णताच त्या हरिणाच्या रूपाने आपल्यापुढे उभी राहिली आहे असे तिला क्षणभर वाटले. लगेच तिचे खेळकर मन जागे झाले. तिने हरिण 4-2दा पाहिले होते, पण ते दुरून. त्याला कधी जवळ घेतले नव्हते, कुरवाळले नव्हते. त्याच्या निष्पाप दृष्टीत दृष्टी मिसळून आपले हितगुज त्याला कधी सांगितले नव्हते. शकुंतलेप्रमाणे त्याला कधी मायेने चारा दिला नव्हता. तिच्या मनात आले हळूच पुढे जाऊन त्याला बिलगावे आणि त्याच्या गालाला गाल घाशीत त्याच्या कानात कुजबुजावे. देवानं तुला केव्हा निर्माण केलं रे? वाघ सिंहाच्या आधी की त्यांच्या नंतर? तुझी मूर्ती घडविल्यानंतर त्या क्रूर प्राण्यांच्या प्रतिमा तयार करायला त्याचे हात दजले तरी कसे? का त्या साऱ्या क्रूरपणावर उतारा म्हणून त्याने ही कोमलता निर्माण केली? नंदा हळूच 4-5 पावले पुढे झाली. इतक्यात त्या हरिणाची दृष्टी तिच्याकडे वळली. परके माणूस पाहताच ते बिचकले. पळून जाण्याकरता ते माघारी वळले, पण अगदी सावकाश. अधू पायामुळे त्याला पळता येत नव्हते. त्याला पकडणे कठीण नाही असे वाटून नंदा पुढे झाली. तोच चंचल चंचल अशी गोड हाक बाहेरून आली. कान टवकारून चंचलने ती ऐकली. मान वळवून प्रसन्न मुद्रेने येणाऱ्या माणसाकडे ती पाहू लागली. हाक मारणारी व्यक्ती पुढील काही क्षणातच आत आली. उंच, सुदृढ, गोरापान असा तरुण होता तो. त्याच्या मस्तकावरले विपुल केस विस्कटलेले होते, पण त्याचे भव्य कपाळ आणि भेदक डोळे त्या केसांच्या महिरपीमुळे खुलून दिसत होते. आत आलेल्या त्या तरुणाने वाकून चंचलला कुरवाळीत म्हटले, बेटी, मला सोडून पळून जायचा बेत चाललाय वाटतं. इथं करमत नाही? रानावनाची आठवण होते. पण एक विसरू नकोस पोरी, या जगात देवदत्ताला खरे मित्र 2च आहेत, एक तू आणि दुसरा मृत्यू. एखाद्या लहान मुलीने बाहुलीशी हितगुज करावे तसा चंचलशी तो बोलत होता. आपले उद्गार कुणी ऐकत असेल याची त्याला कल्पनाच नव्हती. आपले अस्तित्व त्याला कसे जाणवावे हे नंदाला कळेना. मात्र चुकून जे तिच्या कानांवर पडले ते मोठे विचित्र होते. एकाकी आत्म्याचा तो मूक आक्रोश होता. त्याला न कळत तो ऐकणे हा गुन्हा होता. आपले अस्तित्व देवदत्ताच्या लक्षात आणून देणे जरुरी आहे असे वाटून तिने हाक मारली, चंचल चंचल. चंचल चमकली. तिच्याकडे वळून पाहत ती देवदत्ताला अधिकच बिलगली. नंदाचे शब्द कानांवर येताच देवदत्तही दचकला. किंचित पुढे येऊन तिच्याकडे पाहू लागला. 5-10 क्षण काय बोलावे हे त्याला सुचेना, पण लगेच त्याची विनोदबुद्धी जागृत झाली. त्याने गंभीरपणाने तिला विचारले, आपण कोण? हॅम्लेटमधील ऑफेलिया की उत्तररामातली सीता? अमर ग्रंथातल्या नायिका पुस्तकांबरोबर पडून आपल्या चाहत्यांना भेट देतात हा अनुभव अगदी नवीन आहे मला. भावनांच्या भिन्न भिन्न छटांनी नंदाचे मन भरून गेले. संकोचाने ती खाली पाहू लागली. देवदत्त तिच्या अगदी जवळ आला आणि म्हणाला, माफ करा हं, थट्टा करायचा मोह कधीच आवरत नाही मला. तसा कुठलाच मोह मला आवरत नाही म्हणा. फार दुबळा माणूस आहे मी. संयम हा शब्दच देवदत्ताच्या कोशात नाही असं माझे मित्र नेहमी म्हणतात.
तुम्ही कोण आहात हे मी तर्कानं ताडायला हवं होतं. त्याच्या मनमोकळ्या बोलण्याने नंदाचा संकोच मावळला. त्याच्याकडे स्निग्ध दृष्टीने पाहत मिश्किल स्वराने तिने प्रश्न केला, कोण आहे मी? वकील? वकील? हो, आमच्या राणी सरकारांचे वकील. मात्र तुम्ही आमचीसुद्धा चांगली वकिली कराल. ती कशी? मी तर तुम्हाला पहिल्यांदाच पाहते आज. पण मला तुमची सारी माहिती आहे. वसूबरोबर आलात तुम्ही काल रात्री, तिची मैत्रीण म्हणून. तुमचं नाव नंदाताई. देवदत्ताला ही माहिती कुठून मिळाली असावी हे नंदाला कळेना. ती कोड्यात पडली. तेव्हा देवदत्त हसत म्हणाला, मी काही मनकवडा नाही हं. अहो, असली साधी माहिती मिळवणं ही काही मोठी कठीण गोष्ट नाही. वसूचे गुप्तहेर जसे आमच्या दरबारात आहेत तसे आमचे गुप्तहेर तिच्या अंतःपुरात आहेत. त्याचे हे शब्द ऐकताच नंदाचा चेहरा गोरामोरा झाला. देवदत्ताच्या ते लक्षात आले. हात जोडीत तो म्हणाला, माफ करा हा नंदाताई, तुम्हाला गुप्तहेर म्हटलं नाही मी. तुम्ही आलाय काल रात्री. इथल्या राजकारणात अजून मुरायच्या आहात तुम्ही. तुमचं नाव मला कसं कळलं सांगू का? वसूच्या दिमतीला ती पार्वती आहे ना, तिचा नवरा गंगाराम हा माझा ड्रायव्हर आहे. रात्री बायकोनं नवऱ्याला जी बातमी दिली ती नवऱ्यानं सकाळी धन्याकडे पोचती केली. देवदत्त बोलत असताना नंदा क्षणोक्षणी मनात म्हणत होती, वसूला असा उमदा, देखणा, रसिक आणि श्रीमंत पती मिळाला असून या दोघांमध्ये एक भयानक दरी पसरल्यासारखे आल्यापासून आपल्याला का जाणवत आहे? रात्री ओ सजना हे गाणे आपण म्हणायला सांगितले तेव्हा त्या गाण्यानंच माझा गळा कापला असे उद्गार वसूने का काढले? ते गाणे ऐकूनच देवदत्तांचे मन तिच्याकडे ओढ घेऊ लागले असेल ना? या पती पत्नींमधल्या दुराव्याचे कारण काहीही असो, आपण या दोन्ही तीरांना जोडणारा पूल व्हायला हवे. चूक वसूची असेल तर? ती आपली मैत्रीण आहे, तिला आपल्याला समजावून सांगता येईल. चूक देवदत्तांची असेल तर? हॅम्लेट आणि उत्तर रामचरित यांच्यावर इतके प्रेम करणारा मनुष्य एका निरागस पाडसाशी शकुंतलेसारख्या अंतरीचे हितगुज सांगणारा पुरुष पत्नीच्या बाबतीत झालेली चूक दुरुस्त करायला तयार होणार नाही? तिचे दुःख जाणणार नाही? स्वतःचे कर्तव्य ओळखणार नाही? छे, असे होणार नाही. या दोघांमधून विस्तव न जाण्याचे कारण काहीही असो ते शोधून काढायला हवे, नाहीसे करायला हवे. बोलता बोलता नंदा आणि देवदत्त गोल टेबलाजवळ आले होते. देवदत्ताने एक खुर्ची नंदाकडे सरकविली. दोघेही खुर्च्यांत बसली. आपल्या पायांपाशी बसलेल्या चंचलला कुरवाळीत देवदत्त म्हणाला, चंचलचा एक पाय अधू आहे. माझाच पराक्रम आहे हा. या चंचलसाठी आज मी जीव टाकायला तयार आहे. पण एक दिवस असा होता की त्या दिवशी हा कोवळा जीव माझ्या खिसगणतीतही नव्हता. हरिणाची शिकार करून त्याचं लुसलुशीत मांस खायचे मांडे मी मनात केले होते. म्हणजे? सभय स्वराने नंदाने विचारले. अरे हो, तुम्हाला सांगायचं राहिलंच की. मला वाटलं वसूनं माझं सारं गुणवर्णन तुमच्यापाशी केलं असेल. शिकारीचा भयंकर शौक आहे मला. चंदनगडच्या पलीकडच्या जंगलात नेहमी शिकारीला जातो मी. जातो म्हणजे जात असे. वाघसुद्धा आढळतात त्या जंगलात. असाच गेलो होतो एके दिवशी शिकारीला. माझी चाहूल लागताच या चंचलची आई जीवाच्या भीतीनं पळू लागली. ही पोरगी फार लहान होती. ही घाबरली, गोंधळली. हिला आईबरोबर पळता येईना. हिचा पाय खळग्यात पडून मुरगळला. ही खाली पडली. मी बंदुकीचा नेम धरला, पण त्याचवेळी या पोरटीनं मागं वळून पाहिलं. या क्षणात, एका क्षणात माझ्या शिकारीचा कैफ उतरला. त्या कैफाची जागा करुणेनं घेतली. लंगड्या चंचलला घेऊन मी परतलो. ज्यावेळी मिटक्या मारीत हिचं मांस खायचं मी ठरवलं होतं त्यावेळी हिचं मस्तक मांडीवर घेऊन मी थोपटीत होतो. पशुवैद्य हिच्या पायावर उपचार करीत होते. चंचलची ही कथा ऐकताना देवदत्तांच्या स्वभावात लोकविलक्षण उत्कटता आहे हे नंदाच्या लक्षात आले. नकळत ऑथेल्लो आणि लिअर तिच्या डोळ्यांपुढून तरळून गेले. टेबलावर पडलेल्या हॅम्लेटकडे तिचे लक्ष गेले. ते तिला जाणवलेल्या या साम्यामुळेच. सहज विचारल्यासारखे करीत ती म्हणाली, रात्री बसला होता वाटतं इथं तुम्ही? रात्री? रात्रभर. हल्ली मन फार बेचैन झालं की मी कुठेतरी दूर निघून जातो, नाहीतर पुस्तकांच्या या बागेत येऊन बसतो. पण काही वेळ ही बागसुद्धा स्मशानासारखी वाटायला लागते. बोलता बोलता देवदत्त हसू लागला.
त्याचे हे हसणे मोठे विचित्र वाटले नंदाला, वेड्यासारखे. पुस्तकांवर देवदत्तांची अपार भक्ती आहे, मग या स्मशानाची कल्पना त्याच्या मनात काय यावी? काही केल्या हे कोडे तिला सुटेना. रुष्ट स्वरात ती म्हणाली, हे सरस्वतीचं मंदिर आहे, स्मशान नव्हे. देवदत्त पुन्हा चमत्कारिकपणे हसला. मग एकदम गंभीर होऊन तो म्हणाला, पुस्तकांचं जग सुंदर असतं यात शंका नाही, पण खरीखुरी सुखदुःख भोगताना पुस्तकी मलमपट्ट्यांचा काही उपयोग होत नाही. अशावेळी हवा असतो मायेचा स्पर्श, आतून उचंबळून येणाऱ्या आपुलकीचा आधार. गरम पाण्याचे झरे असतात ना, तशी असते ही माया. बोलता बोलता तो एकदम थांबला. मग तो हसत नंदाला म्हणाला, माफ करा हां, बोलताना भान राहत नाही मला. मनात जे खदखदत असतं ते उसळून बाहेर पडतं. मी तरी काय करू? या जगात जिथं जावं तिथं मुखवटे भेटतात, त्यामुळं सत्याची आणि आपली कधी तोंड ओळखच होत नाही. माणसांच्या मुखवट्यांची या सोंगाढोंगाची चीड येते मला. नंदाताई, हे जग जसं दिसत आहे तसं आहे असं मानून जो चालतो त्याला पावलोपावले ठेचा लागतात. त्याची सारी बोटं रक्तबंबाळ होतात. म्हणून सांगतो तुम्हाला, या जगात सज्जनांचा विजय होतो तो फक्त या कपाटातल्या नाटकांत नि कादंबऱ्यांत. या सरस्वतीच्या मंदिरातनं बाहेरच्या पैशाच्या, प्रेमाच्या, कीर्तीच्या आणि सत्तेच्या बाजारात जाऊन बघा. म्हणजे तिथं सज्जन कसे सुळावर जातात ते तुम्हाला दिसेल. हे सारे कवी शुद्ध, प्रेमळ, निर्मळ दाम्पत्य प्रेमाचेच गोडवे गातात, पण पृथ्वीवर उतरणाऱ्या प्रत्येक रात्रीला किती भयानक प्रकारचे व्याभिचार पाहावे लागतात ते तिलाच विचारा. नंदाताई, या जगावर सत्ता चालते ती अंध असुरी वासनेची, डोळस दैवी भावनेची नाही. टेबलावरले हॅमलेट उचलीत तो मोठ्या उल्हासाने उद्गारला. या सरस्वतीच्या मंदिरातल्या बड्या बड्या मंडळीत सत्य सांगण्याचा प्रयत्न करणारा एखादा मनुष्य अधूनमधून मिळतो. हा शेक्सपियर असा एक दुर्मिळ सद्गृहस्थ आहे. मलासुद्धा शेक्सपियर आवडतो. नंदा बोलून गेली. मग आपल्या मैत्रीवर शेक्सपियरनं शिक्कामोर्तब केलं म्हणायचं. क्रूर सत्याच्या नजरेला नजर देण्याचं धैर्य तुमच्या माझ्या या जानी दोस्तात आहे. बाकीचे लेखक आई थोर तुझे उपकार म्हणून गळा काढण्यात आनंद मानतात, पण जन्म देणारी आई मुलाचा जीव घेणारी वैरीण कशी होते हे सांगण्याचं धैर्य फक्त हॅमलेट लिहिणाऱ्या या शूर साहित्यिकानंच दाखवलं आहे. बंदुकीतून गोळ्यांमागून गोळ्या सुटाव्यात तसा तो बोलत होता. त्याचे बोलणे ऐकताना नंदाला दासबाबूंची पुन्हा पुन्हा आठवण होत होती. बोलायला लागले म्हणजे ते असेच बोलत राहायचे, पूर आलेल्या ओढ्यासारखे. देवदत्ताचे हे सारे बोलणे ऐकताना तिचे मन एका बाजूने जसे प्रफुल्लित होत होते तसे दुसऱ्या बाजूने भयभीतही झाले होते. विजेच्या दिव्यांचा प्रकाश असलेल्या पण कधीही न संपणाऱ्या बोगद्यातून आपण जात आहोत असे तिला सारखे वाटत होते. तिने हळूच प्रश्न केला, थोडं विचारू का? थोडं? हे थोडं बिडं आपल्याला मंजूर नाही. माणसानं कुठल्याही गोष्टीत कद्रू होऊ नये, मग ती गोष्ट कुणाकरता जीव द्यायची असो नाहीतर स्वतःचा जीव घ्यायची असो. देवदत्ताच्या या शेवटल्या शब्दांनी नंदाचे अंग शहारले. त्याच्या या मुलखा वेगळ्या बोलण्यात वेडाची छटा नाही ना अशी शंका तिच्या मनात आली. त्याला थोडे छेडल्याशिवाय तिचे निरसन होणे शक्य नव्हते, म्हणून तिने हसत हसत त्याला चिमटा घेतला. तुम्ही या सरस्वती मंदिराला स्मशान म्हणता, पण काल रात्रभर तुम्ही या स्मशानातच बसला होतात, ते का? तिच्या बोलण्याचा राग त्याला आला नाही. तो शांतपणे उत्तरला, कालची रात्र मी काढणार होतो गाण्याच्या धुंदीत, पण आमच्या दोस्तांनी जी गाणारी पोरगी आणली तिच्या गळ्याची धुंदी मला काही केल्या चढेना, म्हणून बैठकीतनं मी हळूच उठलो. पायांशी बसून पेंगणाऱ्या चंचलचे तोंड वर करीत देवदत्ताने विचारले, सच है बेटी? मग तो नंदाकडे वळून म्हणाला, ही तेवढी माझ्याबरोबर इथं आली. या दुःखानं भरलेल्या जगात मनुष्य सुखानं जगू शकतो तो फक्त 2 मार्गांनी. सर्व संवेदना मारून मनानं बधीर होऊन हिंस्र पशुसारखं जगणं हा झाला पहिला मार्ग. या तऱ्हेनं जगण्याचा मी प्रयत्न केला, पण मला त्यात यश आलं नाही. जगण्याचा दुसरा पंथ आहे कुठल्या तरी धुंदीत जीवनाचा क्षण निक्षण वेचण्याचा. मग ती धुंदी शिकारीची असो, संगीताची असो, साहित्याची असो, मदिरेची असो, नाहीतर मदिराक्षीची असो. बोलता बोलता तो थांबला आणि म्हणाला, पाहिलंत, हे माझं तारू असं भरकटतं. गाणं सोडून मी रात्रभर इथं वाचित बसलो होतो
ते का हे सांगू? या स्मशानात शंकरासारखा मी रमतो म्हणून. किंचित हसल्यासारखे करीत तो पुढे म्हणाला, माफ करा हं मला. एका वेड्याची बडबड म्हणून हे सारं बोलणं विसरून जा. या जगात ढोंग सोंग इतकी माजली आहेत की खोट्या सभ्यतेचं नाटक करून माझ्यासारख्यानं त्यात भर घालण्याची काही गरज नाही. एखाद्या वेळी हे सारं असह्य होतं. वाटतं या चंचलवर जिनं नेम धरला होता ती बंदूक घ्यावी. हेमिंग्वे मला फार आवडतो. बोलता बोलता तो चंचलशी खेळू लागला. त्याने तिला हसत विचारले, सच है बेटी? त्याच्या शेवटच्या शब्दांनी नंदा अस्वस्थ झाली. देवदत्ताच्या मनात कसले तरी भयंकर वादळ घोंगावत आहे आणि त्याचे भयानक प्रतिध्वनी शब्दांच्याद्वारे आपल्याला ऐकू येत आहेत असे तिला वाटले. ती घाईघाईने उठत म्हणाली, 9 वाजायला आले. वसू उठली असेल. आपल्या परवानगी वाचून मी इथं आले. ओळख देख नसताना बरोबरीच्या नात्यानं बोलले. याबद्दल मला क्षमा करावी आपण. खुर्चीतून उठत देवदत्त म्हणाला, खरं म्हणजे मीच क्षमा मागायला हवी तुमची. फार जुनी ओळख असल्यासारखी मी जीभ सैल सोडली तुमच्यापुढं. तुम्हाला चहा विचारायची देखील शुद्ध राहिली नाही मला. मात्र एक लक्षात ठेवा, मी कडवटपणानं हे स्मशान आहे असं मगाशी म्हटलं, पण ते खरं नाही. हे नंदनवन आहे. मला कुठलंही पुस्तक केव्हाही वाचायची लहर येते म्हणून कपाटांना कुलूपं घातली नाहीत. हवं तेव्हा इथं येत चला. आवडतील ती पुस्तकं वाचायला घेऊन जा. चहा लागला तर बाहेरच्या नोकराला सांगा. पुन्हा केव्हा गाठ पडली आपली तर खूप खूप बोलू. नंदाला पोचविण्याकरता देवदत्त दारापाशी आला. त्याला नमस्कार करून ती पायऱ्या उतरणार तोच त्याने विचारले, मधुरा बरी आहे ना? तो हा प्रश्न करील अशी नंदाची कल्पना नव्हती. त्याच्याशी बोलताना या जगात कशावरही त्याची श्रद्धा उरलेली नाही. कोणत्याही संवेदनेने त्याचे मन थरथरत नाही. एखाद्या शस्त्रवैद्याप्रमाणे शांत चित्ताने प्रत्येक अनुभवाची चिरफाड करण्याचे कसब तेवढे त्याने साध्य केले आहे अशी तिची समजूत झाली होती. पण आताचा प्रश्न विचारताना त्याच्या आवाजातला कंप तिला जाणवला. त्याच्या हृदयाचे हे दर्शन तिला मोठे मनोज्ञ वाटले. ती हसत उत्तरली, काल प्रवासात तिला एकदा फीट आली होती, पण रात्री छान झोप लागली तिला. मगाशी मी आले तेव्हा ती झोपली होती, नाहीतर घेऊनच आले असते तिला. आपले शेवटचे शब्द ऐकताना देवदत्ताने नकळत आभाळाकडे डोळे वळविले व एक लहानसा सुस्कारा सोडला असा तिला भास झाला.